श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराजे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सबसंदन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व साधक बंधू आणि भगिनींनो, अत्यंत सांगताना हर्ष होत आहे। चातुर्मासामध्ये आपण कुठला तरी उपक्रम राबवावा असं मनात आलं आणि म्हणून श्री समर्थांनी जे नाना प्रकारचे ग्रंथ रचना करून आपल्याला ज्ञानामृत दिलं, त्यापैकी करुणाष्टके हे समर्थांची फार प्रसिद्ध आहे। त्या करुणाष्टकांचं थोडं चिंतन आपण या निमित्ताने करणार आहोत। कालच आषाढी एकादशी झाली। त्या एकादशीच्या निमित्ताने आपण भगवंताला प्रार्थना केली आहे की परमेश्वरा या जीवाला शिवत्व प्राप्त करून दे, आणि ती प्रार्थना आता आपण करुणाष्टकाच्या माध्यमातून आपण सद्गुरूकडे करणार आहोत। पण हे सर्व करण्या अगोदर करुणाष्टकाची थोडी पार्श्वभूमी आपण पाहणं गरजेचं आहे। समर्थांचे ज्याला आपण मुख्य ग्रंथ म्हणतो त्यामध्ये दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक या तीन ग्रंथांना आपण विशेष महत्व देतो। यालाच समर्थांची किंवा समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी असं म्हणतात। वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि हरिपाठ या तीन ग्रंथांना आपण वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हटलंय। समर्थांच्या या प्रस्थानत्रयीमध्ये करुणाष्टक येत नाहीये, पण तरी सुद्धा या करुणाष्टकांचं महत्व अनन्यसाधारण असं आहे। म्हणून भक्तांनो, रामोपासना करताना रामाबद्दल आपलं जे मन आहे ते अर्थभावनेने भरलं असलं पाहिजे, करुणेने भरलं असलं पाहिजे, परमेश्वराकडे आपण अत्यंत लीनतेने गेलं पाहिजे, तर भगवंत आमच्यावर कृपा करणे हा या करुणाष्टकामागचा भाव आहे। आत्मारामामध्ये समर्थांची विशालता आणि नील आकाशाप्रमाणे असलेलं विशाल हृदय समर्थांचं आत्मारामामध्ये आपण पाहिलं। दासबोधामध्ये हिमालयाची उंची गाठावी एवढी विशालता समर्थांच्या दासबोधामध्ये आहे। मनाच्या श्लोकामध्ये अंतःकरणाची निस्तरंगता आहे, निष्कंपन्नता आहे। मानस सरोवर ज्याप्रमाणे शांत असते आणि आपल्याला सुखकारक असते, तसे मनाचे श्लोक आपण 205 पाहिले आहे। तसं करुणाष्टके आपण जे पाहणार आहोत त्या करुणाष्टकामध्ये समर्थांच्या संप्रदायामध्ये, समर्थ संप्रदायामध्ये उपासनेमध्ये, नित्याच्या दैनंदिन उपासनेमध्ये करुणाष्टकांचा अंतर्भाव झालेला आपण पाहतोय। भावपूर्णता, आर्तता, अंतःकरणाची तळमळ, परमेश्वर प्राप्तीची ओढ म्हणजे साधकाच्या पूर्वावस्थेमध्ये म्हणजेच मुमुक्ष अवस्थेमध्ये, त्या मुमुक्ष अवस्थेमध्ये अंतःकरणाची कशी अवस्था असते त्याचं वर्णन आपल्याला करुणाष्टकामध्ये पाहायला मिळते। अगदी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये ती भावगर्भता आली पाहिजे, म्हणून करुणाष्टकांचा अभ्यास आम्ही केला पाहिजे। कैलासवासी पूज्य शंकर श्रीकृष्ण देव यांनी 1920 साली एक पुस्तक प्रकाशित केलं। त्या पुस्तकामध्ये करुणाष्टक, धाट्या
आणि सवाया यांचा अंतर्भाव केला. बरं, करुणाष्टक म्हणजे नेमकं काय हो? इथे अष्टक शब्द वापरले आहे, याचा अर्थ 8 हा आकडा आलेला आहे. मग अष्टकांचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. करुणाष्टक हा शब्द समर्थांनी वापरलेला नसून भक्तांनी वापरलेला असावा. समर्थ जेव्हा नाशिक क्षेत्री होते, टाकळी या ठिकाणी समर्थांनी तपस्या केली. नंदिनी आणि गोदावरी या संगमावर समर्थांनी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप केला, गायत्री मंत्राचा जप केला. आणि त्या दरम्यान समर्थांनी सन 1620 ते सन 1632 या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये समर्थांच्या हातून करुणाष्टक बाहेर पडली असावी. श्री समर्थांनी लिहिलेल्या करुणाष्टकांमध्ये मुख्य 5 भाग येतात आहे. त्या 5 भागाचं चिंतन आम्ही या संपूर्ण करुणाष्टकाच्या अभ्यासामध्ये करणार आहोत. पहिला भाग आहे समर्थांची अंतरस्थिती. दुसरा भाग आलेला आहे साधकांची अंतरयात्रा म्हणजे समर्थांनी केलेला उपदेश. त्यानंतर सगुण उपासना म्हणजे देवदेवतांची स्तोत्रे स्तवने त्यामध्ये आलेली आहे. आणि 5वा भाग सामाजिक जाणीव किंवा समाजाबद्दलचं भान समर्थांना जिथे झालं त्या संदर्भामध्ये समर्थांनी करुणाष्टकाची रचना केली. करुणाष्टक म्हणजे करुणा परमेश्वराकडे भाकणे, त्याला विनंती करणे, प्रार्थना करणे असा अर्थ आहे. धाटीमध्ये मात्र अभिनय गीत आले आहे, त्यामध्ये साभिनय ते सादरीकरण आहे. तर उपासनेमध्ये आम्ही नित्याने काही सवया म्हणतो, त्या सवयांचा वापर दरबारी केला जात होता. भाट किंवा चारणा हे राजाची स्तुती करत होते आणि ते राजाची स्तुती करताना जे गान करत होते त्याला सवाया असं म्हणतात. पण ही सवाई प्रभू रामचंद्रांसाठी आहे. प्रभू रामचंद्र आमच्यावर प्रसन्न झाले पाहिजे यासाठी त्याची रचना आहे. अशा प्रकारे समर्थांनी केलेल्या या करुणाष्टकांच्या माध्यमातून आपण रामरायाला प्रार्थना करूया, रामरायाला विनंती करूया आणि आम्हाला परिचित असलेला पहिला श्लोक करुणाष्टकातला तो आज आपण म्हणूया. उद्या त्याचं संपूर्ण चिंतन आपण पाहणार आहोत. अनुदिन अनुतापे तापलो राम राया, परम दिन दयाळा नीरसी मोह माया, अचपल मन माझे नाबरे आवरिता, तुझ विण क्षीण होतो धाबरे धावता. जय जय रघुवीर समर्थ. आपण सर्वांनी या उपासनेमध्ये यावं, करुणाष्टकाच्या अध्ययनामध्ये यावं अशी आपणा सर्वांना मनस्वी प्रार्थना करतो. आणि ती उपासना आपण अखंड ठेवावी अशी आपण समर्थांना सुद्धा विनंती करतो की आम्ही जी उपासना सुरू केली आहे ती आम्हाला दृढ चालवण्याची बुद्धी दे. म्हणून श्लोक म्हणूया. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम.